हाय गाइस, वेलकम बॅक टू द न्यू व्लॉग. चला चाललोय की लगा थांबलोय. चालू आहे कॉलेजला. आज नेक्स्ट मिनिट आमच्या कॉलेजला येणार आहे. नेक्स्ट मिनिट आमच्या कॉलेजला येणार आहे. आम्ही पण चाललो आहे कॉलेजला. माझं युनिफॉर्म तुम्ही बघत असाल, युनिफॉर्म नाही घातलं मी आज, पण माझं युनिफॉर्म दिलं आहे वॉशिंगला. तर जाता जाता आपलं युनिफॉर्म कलेक्ट करून युनिफॉर्म चेंज करायचं कॉलेजला गेल्यावर. नाहीतर मॅडम आपल्याला खवळातील जर आपण नाही युनिफॉर्म घातला तर. युनिफॉर्म घातला तर उभंच करणार नाहीत. आपलं घरी जावं त्याला तुझी तू आम्हाला काय सांगू नको. चालतं आहे, कलेक्ट करतो युनिफॉर्म, घालतो युनिफॉर्म चेंज करतो आणि जातो डायरेक्ट कॉलेजला. चालते गाईज, बाय. भेटतो कॉलेजला गेले मी. मला मॅगडीला पण जायचं आहे. त्यांनी सकाळ सकाळ बोलवलं आहे मला 10:30 वाजता. इंटरव्ह्यू आहे तिथं. तो मी तुम्हाला सांगितलं त्याचा एक सांगतो कशाचा इंटरव्ह्यू आहे. मला नाही आठवत मी तुम्हाला सांगितलं जसं सांगितलं एखाद्या वेळेस. जातो तिकडं पण ते गेलो दाखवतो आणि इंटरव्ह्यू झाला लगेच सांगतो काय झालं काय नाही. चालते, बाय. कॉलेजचा ब्रेक झाल्यानं भेटले डायरेक्ट मेसवाले काका कॉलेजच्या गेटवर आधी कोणाचा डब्बा द्यायला. मग गेलो डायरेक्ट मेसवाल्या काकांसोबत डायरेक्ट मेसला. काहीच फायनली खूप दिवसांनी आलो होतो मेसला जेवायला. खूपच दिवसांनी मिस करत होतो मेसमध्ये जेवण. मेसमध्ये खूप दिवस झाला गेलोच नव्हतं. पायाला दगड लागला. खूप दिवस झालं मेसमध्ये जेवणच करायला गेलो नव्हतो. आज आलो. रोज काय डब्बेच न्यायचे हे चाललेलं डब्याचं नियोजन. कारण वेळच नव्हता तसा सेपरेट मेसला येऊन जेवायचा. वेळ भेटेल तेव्हा डबे न्यायचा, वेळ भेटेल तेव्हा जेवण करायचं, असा विषय होत होता. आता थांबलो इथं आदमन्यू कॉर्नरला. ते इस्त्रीला टाकलेले कपडे मागं ही दुकान आपले इस्त्रीचं मागं इस्त्रीचं शॉप आहे. इस्त्री म्हणजे आयन जे आपण कपडे करतो. कपड्याचे घडी नाही मोडायसाठी. नाही कोणाकोणाला इस्त्री समजदार नाही, त्यासाठी म्हटलं सांगावं. इंटरनॅशनल पब्लिक नाही पण मराठीत पण नाही का दर 100 किलोमीटरला बदलत जाते. 100 पण मी लय बोललो. आजकाल तर एवढं सॅच्युरेशन आलं आहे की एक 30-40-50 किलोमीटर गेला ना तरी भाषा. आमच्या गावात गरम शर्ट मारायला लागतं. कसलं गरम शर्ट करायला म्हणतात का? म्हणूनच सांगितलं मी. इस्त्री म्हणलं कळत नाही म्हणतात. इस्त्री म्हणलं कळत नाही. शर्ट गरम करायचा म्हणतात आमच्याकडे तर काय म्हणतात तांब्यात कोळसा टाकून मग ती फिरव म्हणतात. असं त्यांना इस्त्री गरम. त्याला म्हणलं काय म्हणतात मग गरम शर्ट करायचं आमच्याकडे. शर्ट गरम चाललंय आता रूमवर. आणल्या शर्ट गरम आहे ना. किती शर्ट गरम आहेत? 4 शर्ट गरम आहेत. चालतं काय 7 आहेत. 7 शर्ट गरम आहेत. चालते काय, बाय. ह्या गाडीत आलेत नॅकचे कमिटीचे मेंबर. हे गाडीत आहे 2 इनोवामध्ये VP इनोवा आहेत. हे तर ह्या जे थांबले ते छोटी मॅडम आहेत आमच्या. आणि आम्ही बाहेरच राहिलोय. आता आम्हाला यायला झाला आहे लेट. असा विषय झाला आहे. आमच्या लय तापणार आहेत. आमच्या लय तापणार आहेत आता. हे राम म्हणतात राम तो काय म्हणताय? हा पाठलाग नाही, आम्ही कॉलेजला आहे आणि आम्हाला यायला झाला उशीर. आता मॅडमला आम्हाला खवळणार आहेत. आणि एकच दरवाजा आहे तिथं आज जायला, बाकीचे बंद आहे. बाकी दरवाजे बंद आहेत. त्याच्यामुळे मॅडम म्हणाला एवढा उशिरा का आलाय. त्याच्यामुळे त्यात गेली की मग आम्ही जाणार. मग काय नाव होय तुझं? बाय बाय कर केलं का? बाय त्याची मम्मीच आली बाहेर. बाय नाही केलं, काय नाही केलं त्याने, काहीच केलं नाही. त्याला पहिलेच मध्ये जायचं होतं, नाही तर वर जर जायचं असतं त्याला लय बेकारी केली असती. बेकारी म्हणजे कशाला? मुलं देवघरची फुलं मला लय लहान मुलं आवडतात. त्यांच्याबरोबर खेळायला बोलायला त्यांच्याबरोबर एकदा बोललं दिवसातनं आपला दिवस फ्रेश होतो. चला आपला पण 7वा मजला आलेला आहे. आला आपण पण लिफ्टमधून बाहेर जाऊया आणि बाहेरचे जग पाहूया. आता नेक्स्ट तर झालं आहे कॉलेजमधलं. आम्हाला लॅबमध्ये ते इंट्रोडक्शन वगैरे करायचं होतं प्रोडक्टचं. हे तर झालेलं आहे. आता हे
आणलंय ब्लेझर वरती टाकायचं आहे आणि शूज वगैरे घालायचे आणि जायचं आहे फास्टमध्ये, कारण आता वरच्या कॉलेजला मीटिंग आहे ती अटेंड करायची. फूडटेक थांबके हे फूडटेक डिपार्टमेंटचं काहीतरी इनचं रिप्रेझेंटेटिव्ह मीच आहे, तर ते रिप्रेझेंट करायसाठी जायचं आहे. चालते होतो रेडी आणि दाखवतो मला. बाय. आउटफिट दाखवतो. ओके ना? ओके ओके. विषय नाही एकदम परफेक्ट. चला. आउटफिट चेक गाइस. आलोय गाईस तिथून कामावरून. कॅमेराला काय झाले. आलोय गाईस तिकडून कार्यक्रमातून ह्याच्या गॅदरिंग कॉन्सर्ट ठेवलं होतं ना नेक्स्टच्या कमिटीसाठी कल्चरल प्रोग्राम, त्यातून आलोय आणि युनिफॉर्म घातला, चेंज केलं. सोप्पं करून माघारी जायचं आता मेघडीला. आज झालं उशीर
त्या कार्यक्रमामुळे. चालते जातो तिकडं. झालं विषय सरना मी आधी सांगितलं, इन्फॉर्म केलं होतं. वाचला काय ग्रुपचा ना. थँक्यू आम्हाला सहकार्य केल्याबद्दल. चालते जातो तिकडं. बाय. आलो काहीच मॅगडीवरून जाऊन आज गेलतो. आज सकाळी तुम्हाला दाखवलं सगळं शेड्यूल. आज लई जरा बिझी राहिली, काही विषय नाही. आज जरा मजा मस्ती जरा कमी झाली, पण त्यातली झाली, मज्जा आली, काही विषय नाही. पहिला विषय झाला तिथं ते नॅकच्या तिथं लेट गेलो. तिथं मॅडम खवळाले. मी नॅकची कमिटी आत गेल्यानंतर मग गेलो आतमध्ये. तिथं सगळ्यांचं चाललं होतं, म्हणजे आत गेले म्हणजे काय तिथपर्यंत नव्हती पोचलं, पण त्यांचं जस्ट एंट्री झाली ती. पण आम्हाला त्याला जरा 5 मिनिट उशीर झाला. काय तिथं जरा खाल्ला जरा ओरडा. जाऊ दे म्हणलं, एवढं तेवढं चालतंच. कॉलेज आहे म्हणल्यावर विद्यार्थी स्थितीत विद्यार्थी दशेत त्या गोष्टी होत्यातच. म्हणलं चालते. मग आले ते, त्यांना प्रेझेंट केलं, काही विषय नाही. प्रेझेंटेशन झालं की मग गेलो निघून वरच्या कॉलेज. 3ची मीटिंग होती, मी तुम्हाला गेलो सांगितलेलं का काल का कधी परवा. तिकडे गेलो, मीटिंग वगैरे झाली मस्तपैकी. त्यांनी डायरेक्ट विचारलं, फर्स्ट इयरचे आलेले पोरं त्यांनी हात वर करा. फर्स्ट इयरने गेला, थर्ड इयरने वाले हात करा. मग फर्स्ट इयरवाल्यांना विचारलं की तुम्हाला काय नवीन आल्यावर कॉलेज तुम्ही ही का चूज केलं. थर्ड इयरवाल्यांना विचारलं तुम्ही सॅटिस्फाईड आहे का ते इथं जेवढं शिकलं ते. आता तुमची डिग्री संपणार आहे 3-4 महिन्यांना. परत पोराकडून विचारलं कोण कोण हॉस्टेलला आहे हातवर. मग त्यांना विचारलं हॉस्टेलचं फूड चांगलं आहे का, हॉस्टेलचं राहायची नाही का हॉस्टेल चांगलं आहे का. परत विचारलं तुम्ही सांगितलेलं त्यातले त्यांनी शॉर्टलिस्ट करून आणलेलं काय पोरांना कंप्लेंट ही ते टाकलेलं आहे. मग त्या कंप्लेंट त्यांना रीड करून दाखवल्या, कारण कॉलेजवाल्यांनी सांगितलं पोरांना चांगलं सांगायचं. पोरांनी सांगितलं चांगलं त्यांना प्रश्न पडला सगळं जर चांगलं आहे तर कॉलेजमध्ये वाईट काय. त्यांनी आधीच येताना पॉईंट जी पोरांना आधी ती ईमेलवरनं जी लिंक आली त्याच्यात भरून घेतलेलं, त्यातले सगळे पॉईंट समराईज करून जी निगेटिव्ह आहे ते आधीच लिस्ट तयार करून आणलेली. त्यातली त्यांनी वाचून दाखवली ही खरं आहेत का. मग पोरं म्हणली हा खरं आहे. मग त्यावेळेस निगेटिव्ह पण कॉलेजच्या समोर आलं. त्यावेळेस त्यांना बरोबर समजलं, कॉलेजने फिक्सिंग केली बरोबर ही असं नाही का विषय. तर त्यांना माहिती होतं फिक्सिंग आहे, पण ते आपलं केलं त्यांनी नाटकं. A++ तर 100% भेटणार आहे, काय विषय नाही. तर बरं त्याच्यानंतर मग गेलो डायरेक्ट खाली गदिमा सभागृह. आमच्या विद्याप्रतिष्ठान कॉलेजचं सभागृह हे गदिमा. तिथं गेलो. मग तिथं कार्यक्रम होता कल्चरल इव्हेंटला. मग कल्चरल इव्हेंट सगळा अटेंड केला. तिथं मग तुम्हाला दाखवलं काय क्लिप त्या मागाशी होत्या ते कल्चरलच्या. कोणाचं काय जोगो होता, कोणी सिंगिंग होतं. ते एक जणाचं आमच्या मित्र ते सिंगिंग होतं. परत एक जणाचं गणपतीचं होतं. परत एक जणाचं कोणाचं काय लई डान्स होते. आता काही लक्षात नाही. आवडले मला डान्स, काहीच विषय नाही. अजून ते डान्स मस्त होते. अजून काय मग तिथनं डान्सच्या चटकन ओळखलं, चटकन एकदम फास्टमध्ये. हे गेलो डायरेक्ट मॅगडीला, कारण तिथं सरांचा फोन येत होता, RM सरांचा, की लवकर ये अरे श्रीराम तो कुठे आहेस. मग डायरेक्ट गेलो तिथं. कुठे आहेस डायरेक्ट तिकडे गेलो. आलो सर गेलो. चालते. तिथं गेल्यावर मग तुम्हाला माहितीच तिथलं शेड्यूल. जायचं ती करायचं काम, परत क्लिनिंग करायचं, परत यायचं आणि झोपायचं. असंच आपले दिवस चालल्यात. कॉलेज ती तुम्हाला मी उद्या एक सरप्राईज देणार आहे. ते सरप्राईज एवढं 2-3 दिवसात तुम्हाला डायरेक्टच सांगेल पुढच्या व्लॉगमध्ये. चालते गाईज, लाईक शेअर सरप्राईज काय असेल तर कमेंट सेक्शनमध्ये गेस करा आणि लाईक करायला शेअर करायला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय गाईज.